पुढे जाऊयात बातमी म्हाडा लोकसभेची। म्हाड्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। नाराज उत्तम जानकरांनी शरद पवार यांची भेट घेतली। उत्तम जानकरांसोबत धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा उपस्थित होते। 19 एप्रिलला भूमिका जाहीर करणार असं उत्तम जानकर यांनी या भेटीनंतर म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांनी सांगितल्यास अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेणार असंही जानकर यांनी म्हटलंय। जानकर आणि पवारांच्या भेटीनं सोलापूर आणि माढ्यामधील समीकरण बदलणार का याची चर्चा सुरू झाली। माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पवार साहेबांबरोबर आज मोहिते पाटील कुटुंबीय आणि आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये पवार साहेबांची इच्छा होती की मोहिते पाटील आणि जानकर हे विरोधक यांचा विरोध संपवून या निवडणुकीमध्ये दोघांनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन या निवडणुकीमध्ये काय आमच्या अडचणी होत्या, कारण एकमेकाच्या आम्ही विरोधामध्ये लढलो असल्यामुळं अनेक त्या ठिकाणी अडचणी आहेत, अनेक विषय आहेत। त्या संदर्भामध्ये एक मीटिंग झालेली आहे। अजून 2-3 दिवसामध्ये दुसरी मीटिंग होऊ शकते येण्याच्या दृष्टिकोनातून। आणि येत्या 19 तारखेला जानकर साहेब त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत आणि त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्या ठिकाणी माळशिरस तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेची आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आम्ही एकत्र यावं आणि या तालुक्याचं विकासाचं राजकारण करावं, जुनं राजकीय वैरत्व संपुष्टात यावं या दृष्टिकोनातून सर्वच कार्यकर्त्यांची, त्यांच्याही कार्यकर्त्यांची आणि आमच्याही कार्यकर्त्यांची इच्छा होती। त्या बाबतीत साहेबांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि 19 तारखेला भूमिका कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जानकर साहेब करणार आहेत। आणि आता याच घडामोडीविषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, जानकर आणि पवारांच्या भेटीनं स्वाभाविक चर्चा सुरू झाल्यात। सोलापूर आणि माढ्यामध्ये समीकरण कशी बदलणार, काय चर्चा आहे याबाबतची, काय होऊ शकतं? आपल्याला कल्पना आहे उत्तम जानकर जे अजित पवार गटाचे आहेत त्यांनी यापूर्वी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली। भाजपच्या नेत्यांनी शिष्टाईकरणाचा प्रयत्न केला, पण तो फेल ठरल्याचं पाहायला मिळत आहे। कारण आता जो आज शरद पवारांनी जो शह देण्याचा प्रयत्न केला आहे की उत्तम जानकर यांचीच भेट घडवून आणलेली आहे आणि उत्तम जानकर हे इथून पुढे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी काम करणार आहेत। अगदी फक्त त्यांनी जाहीरपणे हे कबूल करायचं बाकी आहे। आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांना जेव्हा उमेदवारी दिली गेली नाही तेव्हा नाराजी पाहायला मिळालेली होती धैर्यशील मोहिते पाटलांची, त्यानंतर उत्तम जानकरांची, आणि आता एकत्रितपणे उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारीसाठी प्रयत्न करणार असल्याचं पाहायला मिळते। आणि एकूणच जशी माढा लोकसभेमध्ये मोठी मदत उत्तम जानकर यांची होणार आहे, तेवढीच मदत सोलापूरमध्ये देखील होऊ शकते महाविकास आघाडीचे उमेदवार शिंदे यांना। आणि एकूणच या दोन्ही लोकसभा मतदारसंघातलं जे गणित आहे, अर्थात धनगर समाजाचं मोठं प्राबल्य या सगळ्या मतदारसंघामध्ये आहे। उत्तम जानकर हे धनगर समाजाचे नेते समजले जातात, मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे आहे आणि या सगळ्या गणितांमधून कसा पद्धतीनं पाठिंबा मिळवून घेता येईल धैर्यशील मोहिते पाटलांना असा प्रयत्न जो होता तो शरद पवारांचा पाहायला मिळालेला आहे। अर्थात सकाळी जी भेट झाली या भेटीमध्ये जे ठरलेलं आहे ते 19 तारखेला जाहीर केलं जाईल। आपण जर बघितलं असेल तर उत्तम जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारीसाठी आग्रह केल्याचं पाहिलेलं आहे, मात्र उत्तम जानकर जेव्हा फडणवीसांच्या भेटीला गेले तेव्हा कार्यकर्ते नाराज झाल्याचं देखील पाहायला मिळालं आणि म्हणून मग उत्तम जानकरांनी भूमिका घेतली की शरद पवारांची भेट घेतली पाहिजे। धैर्यशील मोहिते पाटलांनी भेट घडवून आणली। अर्थात या सगळ्या भेटीचा जो फायदा आहे तो धैर्यशील मोहिते पाटलांना होईल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीसाठी।